नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरीने आता मिठाईचे सॅम्पल तयार करून आणलेले असतात आणि ती इथे सगळ्यांना त्या टेस्ट करायला सांगत असते. अर्णवच्या केबिनमध्ये लावण्य आकाश दोघेसुद्धा असतात. तेव्हा इथे ईश्वरी लावण्याला म्हणते की हे घ्या ना मॅडम, तुम्हीसुद्धा ही मिठाई टेस्ट करून बघा. तेव्हा इथे लावण्या लगेचच अर्णवकडे बघते आणि ईश्वरीने बनवलेली मिठाई टेस्ट करत असते. तेव्हा इथे ईश्वरी त्याचबरोबर अर्णव, आकाश सगळेच जण लावण्याकडे बघत असतात, कारण लावण्या ईश्वरीने बनवलेल्या मिठाईची टेस्ट कशी काय करणार. त्यानंतरला लावण्या थोडीशी मिठाई घेते आणि आपल्या तोंडामध्ये टाकते. सगळेजण तिच्या तोंडाकडे बघत असतात. मिठाई कशी झाली आहे हे लावण्या आता कसं सांगणार ते बघत असतात. तेव्हा लावण्या थोडीशी मिठाई खाऊन बघते आणि म्हणते की मिठाईची टेस्ट तर चांगली आहे. त्यानंतर इकडे ईश्वरी आकाशकडे जाते. ते आकाशला म्हणत असते, आकाश सर, तुम्हीसुद्धा ही मिठाई आता टेस्ट करून बघा ना. तेव्हा आकाश अर्णवच्या तोंडाकडे बघतो आणि म्हणत असतो की ईश्वरी, मी टेस्टमध्ये इतका अजिबात चांगला नाही आहे, पण दादा आहे ना, टेस्टिंगमध्ये खूपच जास्त भारी आहे. तू एक काम करतेस का, ही मिठाई आहे ना, तू दादाला जरा टेस्ट करायला सांग. दादा तुला अगदी व्यवस्थित सांगेल की मिठाईची टेस्ट कशी आहे ते, त्याच्यामध्ये काय कमी जास्त आहे हे सुद्धा दादा तुला अगदी व्यवस्थित सांगेल. ठीक आहे ना दादा. त्यानंतर इकडे आकाश तिथून जात असतो आणि म्हणत असतो की दादा, माझं थोडं महत्त्वाचं काम आहे, मी आता जातो आहे. लावण्या, तूसुद्धा येतेस का माझ्याबरोबर? काही गोष्टी तुला विचारून मला फायनल करायच्या आहेत. तेव्हा लावण्या म्हणते, आत्ताच करायच्या आहेत का? तेव्हा आकाश म्हणतो, हो हो, आत्ताच करायच्या आहेत. चल तू माझ्याबरोबर, काही गोष्टी मला आत्ताच फायनल करायच्या आहेत. त्यानंतरला लावण्याला कळलेलं असतं की आकाश मला मुद्दामून इथून आता जायला सांगतोय, कारण इथे लगेचच ईश्वरीला आणि अर्णवला एकांतात थोडा वेळ मिळावा म्हणून, त्यांना बोलता यावं म्हणून. आकाश आणि लावण्या तिथून गेल्यानंतर इथे ईश्वरी आता काण्या नजरेने अर्णवकडे बघत असते. तेव्हा तिला आठवतं, अर्णव तिला म्हणालेला असतो की माझ्यासमोर बडबड करण्यामध्ये इतका वेळ घालवलायस ना, त्या वेळेमध्ये ही ऑर्डर तू ॲक्सेप्ट केली असतीस आणि 700 डब्यांची ऑर्डर तू पूर्ण केली असतीस. तेव्हा इथे ईश्वरीला अर्णव जे काही बोललेला असतो ते आठवत असतं. तेव्हा ती आता खूपच जास्त इकडे ऑकवर्ड झालेली असते आणि अर्णवकडे बघत असते. अर्णवसुद्धा इथे ईश्वरी आता कशी रिॲक्ट होते तेच बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया आणि त्याचबरोबर जयू आत्या दोघीजणी इथे आता लिस्ट करत असतात. तर इथे आता मिठाईची ऑर्डर इतकी मोठी तयार करायची असते की त्याची लिस्ट तर तयार करावीच लागणार ना. किती मिठाई तयार करायची आहे, त्याला लागणारं सामान, या सगळ्याची आता लिस्ट तयार करत असताना मध्ये सुप्रिया विचारते की जयू आत्या, अहो तुम्ही इथे नम्रताला कुठे बाहेर पाठवले आहेत का? तेव्हा जयू आत्या म्हणते की हो, मी तिला आजूबाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी किती रेट लावलेत, मिठाईला किती किमती लावल्यात त्याची माहिती काढायला सांगितले. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं ठीक आहे. त्यानंतरला प्रेक्षकांनो, तिथे लगेच आलेला असतो ते म्हणजे राकेश. राकेश म्हणत असतो की हे काय चाललं आहे जयू आत्या, खरंच मला कळत नाही आहे. तुम्ही लोकांनी मला अगदी परकं करून ठेवलं आहे. घरावरती संकटावरती संकटं येत आहेत आणि तुम्ही मला त्याबद्दल काही सांगितलंच नाही. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हे बघा राकेशजी, एवढं काही झालेलं नाही आहे, तुम्ही शांत व्हा बरं. घरावरती संकट आलं होतं, पण इशू होती ना, इशूने अगदी सगळं व्यवस्थित हाताळलं, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इथे राकेश म्हणतो की अहो, ईश्वरी जी आहेतच धाडसी, म्हणून आपण त्यांच्या धाडसाची किती बरं इथे आता परीक्षा बघायची. मी तर म्हणतो ना, आता मी काहीतरी याच्यावरती मार्ग काढणारच आहे, काहीतरी तोडगा काढावाच लागेल ना. अहो, घरावरती संकटावरती संकट येतात म्हणजे मी तुम्हाला परकं मानत नाही, तुम्ही मला परकं समजत नाही, मग आता मला काहीतरी निर्णय घ्यायला नको का? तेव्हा सुप्रिया म्हणत असते, राकेशजी, मला असं वाटतंय तुम्ही जरा जास्तच विचार करताय. प्लीज तुम्ही इतका विचार नका करू, सगळं काही ठीक आहे, एवढं काही झालेलं नाही आहे.
तेव्हा राकेश म्हणतो, असं कसं बोलता तुम्ही? नाही नाही, आता मलाच काहीतरी करावं लागेल. मी काय करतो, आता इकडे काहीतरी सिक्युरिटीचा बंदोबस्त करतो. तेव्हा सुप्रिया म्हणते की सिक्युरिटी? अहो आम्हाला परवडणार आहे का सिक्युरिटी? नाही, नको नको. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, सिक्युरिटी नाही, मग मला आता काही ना काहीतरी बंदोबस्त असा करायला हवा की ज्याच्यामध्ये जास्त खर्च होणार नाही. CCTV कॅमेरे. मी इथे आता CCTV कॅमेरे बसवून घेतो, म्हणजे आपल्याला कळेल की कोण घरामध्ये येते आणि कोण जात आहे ते. तेव्हा सुप्रिया म्हणते, अहो CCTV कॅमेऱ्याचा खर्च तरी आम्हाला परवडणारा आहे का? तेव्हा राकेश म्हणतो, तुम्ही असा का विचार करताय? मी आहे ना, अहो मी सगळा CCTV कॅमेऱ्याचा खर्च करेन, पण आता कोण येतंय कोण जातंय हे आपल्याला कळायलाच हवं. तेव्हा इथे राकेश म्हणतो की ठीक आहे, मी आत्ताच्या आता जातो आणि CCTV कॅमेऱ्यांचा बंदोबस्त करतो. तेव्हा तो तिथून जाताना लगेच इकडे जयू आत्या म्हणत असते की सुप्रिया, अगं बघितलंस ना, राकेशजीने एकदा ठरवलं की ठरवलं, मग ते कुणाचं काही ऐकत नाही. बघ आता CCTV कॅमेरा बसवल्याशिवाय ते काही स्वस्त बसणार नाही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की CCTV कॅमेरा माझ्या इंदोरी जिलेबीसाठी मी काही करू शकतो. तर सासरे बुवा, तुम्ही माझ्याबद्दल माहिती गोळा करताय का? मी पण बघतो ना तुमच्या हाती आता माझ्याबद्दल काय काय माहिती लागते ते. तर इकडे कोण येतंय कोण जातंय याच्यावरती माझी नजर राहावी म्हणूनच मी हा CCTV कॅमेरा बसवतोय, असं राकेश म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर घ्या ना मिठाई, तुम्हीसुद्धा टेस्ट करून सांगा. तेव्हा अर्णव म्हणत असतो की बघून तर मिठाई खूपच जास्त छान दिसते आणि मी तुला दिलेलं चॅलेंज तू आता ॲक्सेप्टसुद्धा केलेस, बरोबर की नाही? मग आता एवढं सगळं चॅलेंज पूर्ण करायला तुला खूप मेहनत घ्यावी लागली असेल ना, म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुला खूपच जास्त डिफिकल्ट गेलं असेल, बरोबर ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, डिफिकल्ट? नाही नाही सर, आता मला कुठल्याच गोष्टी आहे ना अजिबात डिफिकल्ट वाटत नाही, म्हणजे सगळे चॅलेंज मला खूपच जास्त इझी जातात. मी आहे ना डिफिकल्ट लोकांशी सुद्धा कसं डील करायचं, डिफिकल्ट लोकांना कसं ओळखायचं ना सर, ते सुद्धा आता मला कळायला लागलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का सर, म्हणजे हे डिफिकल्ट लोक कसे असतात आणि त्यांना कसं ओळखायचं याच्यावरती ना मी छान अशी किताबसुद्धा लिहू शकते, एवढी मी त्याच्यामध्ये आता खूपच जास्त पारंगत झाली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे आता हा माझ्यासाठी टोमणा होता का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, तुमच्यासाठी टोमणा कुठे, तुम्ही काय डिफिकल्ट आहात का? तुम्ही तर ओळखायला एकदम सोपे आहात, मला माहिती आहे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, घ्या ना सर, तुम्ही आता मिठाई टेस्ट करून बघा. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही, आधी तू कॉफी घे बरं, कॉफी थंड होते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नको नको, मला कॉफी नको आहे, तुम्ही आधी मिठाई घ्या. आपल्या दोघांच्या आवडीनिवडी खूपच जास्त वेगवेगळ्या आहेत. तुम्हाला कॉफी आवडते, मला चहा आवडतो. तुम्हाला गोड अजिबात आवडत नाही, मला गोड खूप आवडतो. तुम्ही इथे घासपूस खाता, मी तेलकट वगैरे सगळं पचवते, बरोबर की नाही सर? तेव्हा मला कॉफी नको, तुम्ही थोडी मिठाई टेस्ट करा. अर्णव म्हणतो, नाही नाही, असं काही नाही आहे अगदी, म्हणजे मलासुद्धा कधीकधी गोड खायला आवडतं. तेव्हा त्याला आपल्या आईची आठवण येते, कारण डब्यामध्ये त्याची आई अर्णवला आवडतो म्हणून शिरा करून द्यायची. तेव्हा ती आता गोष्ट त्याला आठवते आणि तो पूर्णपणे त्या आठवणीमध्ये रमून जातो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं सर, कुठे हरवलात? तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही, मलासुद्धा कधी कधी गोड आवडतं, पण एवढ्या वर्षांमध्ये एवढं आवडीने कधी विचारलंच नाही कुणी, म्हणून कदाचित आता ती आवड माझी निघून गेली. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर, बरं ते सगळं जाऊ द्या, तुम्ही घ्या बरं, हे आता थोडं टेस्ट करून बघा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही, तू आधी कॉफी घे. तेव्हा ती म्हणते, नको सर, मला कॉफी आवडत नाही, ती तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही मला का जबरदस्ती करताय? आणि ती आता कॉफी नको म्हणत असताना आणि अर्णव तिला आग्रह करत असताना तिच्या हातातला बॉक्स त्या कॉफीच्या मगला लागतो आणि तो मग हल्ल्यानंतर त्यातली गरम गरम कॉफी इथे अर्णवच्या हातावरती सांडते. तेव्हा इथे अर्णवच्या हाताला आता चटका बसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, भाजला का तुमचा हात? आणि ती काळजीने धावत पळत अर्णवच्या दिशेने जाते आणि लगेचच
अर्णवचा हात आपल्या हातामध्ये पकडून ते आपल्या ओढणीने त्याचा हात पुसायला लागते. तेव्हा इथे अर्णव उगाचच आपला आता ओरडत असतो की किती दुखतंय मला आणि इकडे ईश्वरी काळजीने त्याचा हात पुसून काढत असते आणि अर्णव तिच्याकडे बघून हसत असतो. पण इथे अर्णव आता खूपच जास्त कळवळतोय, म्हणजे त्याला त्रास होत असेल असं ईश्वरीला वाटत असतं आणि अर्णव इकडे तिची मज्जा घेत असतो, तो हसत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, सर मी कॉफी नको म्हणते ना, मला नाही एवढी कॉफी आवडत, तरीसुद्धा तुम्ही मला आग्रह का करताय सर? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मग काय झालं तू कॉफी घेतलीस तर? एखाद दिवशी आवडत नसेल, पण जर कुणीतरी आपल्याला आग्रह करतंय तर थोडी घ्यायला नको का? तेव्हा इथे मलासुद्धा चहा आवडत नव्हता, पण मी पण आता चहा घेतो की नाही? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर पण मी काय म्हणते, तुम्ही आता आधी टेस्ट करून बघा. मला तुम्ही इतकी मोठी ऑर्डर का दिली सर? तुम्हाला मलाच का ती ऑर्डर द्यावीशी वाटली? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण जे लोक जास्त बडबड करतात ना, त्या लोकांना कुठलं तरी चॅलेंज दिलं तर ते पूर्ण करण्यासाठी अगदी व्यवस्थित प्रयत्न करतात, हे पण मला आता माहिती झालं आहे. जसं तू मला ओळखतेस ना, तसं मीही तुला आता ओळखायला लागलो आहे. म्हणजे जे लोक बडबड करतात त्यांना कसं ओळखायचं यांच्यावरती मी सुद्धा आता किताब लिहू शकतो, इतका मी सुद्धा आता त्याच्यामध्ये पारंगत झालो आहे. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अच्छा हो का, म्हणजे मी बडबड करणारी आणि तुम्ही बडबड करत नाही म्हणून हे सगळं बोलताय की काय? बघा सर, आपल्यामध्ये इथेच किती फरक आहे. मी बडबड करणारी आणि तुम्ही कमी बोलणारे, हो की नाही? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, घ्या सर, आता तुम्ही इथे मिठाई टेस्ट करून बघा की कशी झाली. एवढी मोठी ऑर्डर दिली आहे तुम्ही मला, मग आता ती ऑर्डर मला पूर्ण करायची आहे की नाही? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, आधी कॉफी. तेव्हा इथे ईश्वरी त्याची कॉफी घेते आणि ती पिऊन बघते. कॉफी पूर्णपणे कडू. ती म्हणते, शी सर, ही कॉफी किती कडू आहे बघा बरं, अगदी तुमच्यासारखी, म्हणजे तुमच्या रागासारखी आहे. तुम्हाला नाही का कारण नसताना राग येतो, तेव्हा तुम्ही कसे दिसता, तर ही कॉफी लागते तशी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव तिने कॉफी टेस्ट केल्यानंतर तिचं तोंड कडू होतं, त्यानंतरला तिने बनवलेली मिठाई तो टेस्टिंगला घेतो, तेव्हा ती त्याला खूप आवडते आणि तिने बनवलेल्या मिठाईचं तो खूप जास्त कौतुक करतो. तेव्हा ते दोघेजणं एकमेकांबरोबर हसत असतात, बोलत असतात. तेव्हा आकाश त्यांच्याकडे बघतो आणि लगेचच त्या दोघांना आता एकत्र ठेवून तो तिथून निघून जातो, त्यांना त्यांचा वेळ देतो. त्यानंतर इथे ईश्वरी जात असताना लावण्य तिथे येते. लावण्य म्हणत असते, हे यू. तेवढ्यातच ईश्वरी थांबते. तेव्हा लावण्य म्हणते, काय झालं मिठाईचं? ARने मिठाई टेस्ट केली का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, सरांनी मिठाई टेस्ट केली, सरांना ती मिठाई खूप आवडली, सरांनी अप्रूव्ह केले. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, अच्छा, म्हणजे ARने ती आता अप्रूव्ह केले, म्हणून तुला काय वाटतंय? तुला अर्णवच्या जवळ जाण्याचा चान्सच मिळाला का? म्हणजे मिठाईच्या निमित्ताने तुला त्याच्या जवळ जाता येईल, त्याच्याबरोबर वेळ घालवता येईल असं वाटते का तुला? पण हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, त्याच्यापासून लांब राहायचं आणि ही जी काही ऑर्डर वगैरे आहे ना, सगळं काही विसरून जायचं, कळलं तुला? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मॅडम, तुम्ही जर एवढंच इन्सिक्युअर होत असाल ना की मी अर्णव सरांच्या जवळ जाते की काय, बरोबर की नाही? आम्हाला दोघांना एकत्र बघून तुम्ही जर एवढंच इन्सिक्युअर होत असाल तर तुम्ही तसं अर्णव सरांना सांगा ना. तुम्ही बोला की तुम्ही ईश्वरीकडे जाऊ नका म्हणून, तिला कुठलीही ऑर्डर देऊ नका म्हणून. तुम्ही का नाही सांगत सरांना की माझ्याजवळ येऊ नका म्हणून? असं सांगा, जा बरं तुम्ही अर्णव सरांना आत्ताच्या आत्ता सांगा तुम्ही. तेव्हा लावण्य म्हणते, तू कोण आहेस गं मला हे सांगणारी? मी कधी काय करायचं ते तू जास्त मला शिकू नकोस, कळलं ना? आणि मी सांगते ना तसंच करायचं, ही ऑर्डर विसरून जायचं आणि अर्णवपासून लांब राहायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की ऑर्डर तर मी आता पूर्ण करणारच, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, असं म्हणून ती आता निघून जाते. तेव्हा लावण्य म्हणते, अच्छा, म्हणजे तू आता काही ऐकणार नाही आहेस, तुला ही ऑर्डर पूर्ण करायचीच आहे ना? मी पण बघते ना ही ऑर्डर पूर्ण करून तू तिची डिलिव्हरी कशी करतेस ते. तेव्हा ती आता ऑर्डर कशी खराब करता येईल याच्याकडे जास्त लक्ष देणार असते. त्यानंतर ईश्वरी घरी येते. तेव्हा सुप्रिया विचारत असते की आलीस का तू, आणि काय झालं, अर्णवला आपण बनवलेली मिठाई आवडली का? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हो आई, अर्णव सरांना आपण बनवलेली मिठाई खूपच जास्त आवडली, पण आई हे फक्त सॅम्पल होते गं, आता आपल्याला 700 डबे मिठाई बनवायचे आहे,
ती आपण कशी काय बनवायची, ऑर्डर कंप्लीट करायची आहे तीसुद्धा व्यवस्थित. एवढं मोठं चॅलेंज दिलं आपल्याला आणि त्याच्यानंतरला त्या लावण्या मॅडम, त्यांचं एक वेगळंच काहीतरी. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय गं काय झालं आता, त्या लावण्याचं काय? तेव्हा ईश्वरी म्हणते, काही नाही आई, काही नाही, त्यांचं काही नाही. आपल्याला आता आपली ऑर्डर कंप्लीट करायची आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. पण आता आपण हे सगळं कसं काय करायचं, एवढी मोठी ऑर्डर आहे. तेव्हा इकडे आता जयू आते येते आणि म्हणत असते की इशू अगं फिकर नॉट, आपण ही ऑर्डर अगदी व्यवस्थित पूर्ण करणार आहोत. हे बघ आम्ही तुझं काम किती हलकं करून ठेवलं आहे. मी आणि सुप्रियाने आम्ही दोघींनी आता यादी तयार केली की आपल्याला मिठाईसाठी किती आणि काय काय लागणार आहे, या सामानाची संपूर्ण यादी आम्ही करून ठेवली आणि खर्चसुद्धा लिहून ठेवला आहे. तू फक्त या सगळ्याकडे एक नजर मारतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आत्या, मी नजर टाकते ना. तेव्हा ईश्वरी आता चेक करत असते की किती सामान आणि किती किमती ह्या आता वाढलेल्या आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे अर्णव आणि मामा दोघेजण विचार करत असतात. त्यांना राकेशबद्दल काही माहिती गोळा करायची असते. राकेश कामानिमित्त सातत्याने बाहेर असतो, पण तो नक्की काय काम करतो? तो इकडे अंजलीला फसवत तर नाही आहे ना? त्याचा हेतू तर चांगला आहे ना? या सगळ्या गोष्टी आता अर्णवला जाणून घ्यायच्या असतात आणि म्हणून तो मामाला म्हणत असतो की आपल्याला जास्तीत जास्त माहिती गोळा करायची आहे. तेव्हा मामा म्हणतात की हो, माहिती तर आपण मिळवू, पण तू आता या गोष्टीला वेगळा सूर लावू नकोस म्हणजे मिळवलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिकडे अंजली येते आणि विचारते की काय झालं अर्णव, आकाशने ईश्वरीला जी ऑर्डर दिली होती त्याचं काय झालं? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई ती ऑर्डर मी अप्रूव्ह केली आहे, ती आता ऑर्डर ईश्वरीलाच मिळाली आहे. तेव्हा इकडे आता अंजली विचारत असते, अच्छा म्हणजे ईश्वरी आली होती का ऑफिसला, भेटली का तुला, काय झालं मग? तेव्हा अर्णव म्हणतो, ताई ती ऑफिसमध्ये आली, भेटली ती मला, म्हणून तर ती ऑर्डर मी अप्रूव्ह केली आहे की नाही. तेव्हा अंजली म्हणते, अरे हो का, नाही ते सुद्धा अगदी बरोबरच आहे म्हणा. तेव्हा अंजली म्हणते की ती अगदी व्यवस्थित ही ऑर्डर पूर्ण करणारच नाही का मामा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ताई आम्हाला जरा जिजूंबद्दल थोडी माहिती दे ना, तुला जी माहिती असेल ते. तेव्हा अंजली म्हणते, का रे, तुम्हाला आता अचानक त्यांच्याबद्दल माहिती का हवी आहे? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही तसं नाही, म्हणजे जिजू कसे गरीब लोकांची, इथे ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांची मदत करतात ना, मग अशा मदत करू आणि होत करू लोकांचा आहे ना सत्कार होणार आहे, त्यांना ॲवॉर्ड दिला जाणार आहे. तेव्हा आपल्या कंपनीकडून मला जिजूंचं नाव सुचवायचं होतं. त्यासाठी जिजूंबद्दल आता बेसिक माहिती तर आपल्याला हवी आहे ना, म्हणजे ते कशा पद्धतीने लोकांची मदत करतात, आतापर्यंत कोणकोणत्या लोकांची त्यांनी कशा पद्धतीने मदत केली, हे तर तुला काहीतरी माहिती असेल ना त्यांच्याबद्दल. तेव्हा अंजली म्हणते, नाही ना रे, म्हणजे आता माझ्यापेक्षा तर तुला माहिती असेल, कारण त्यांना जेव्हा डोनेशनसाठी पैसे हवे असतात तेव्हा तूच तर त्यांना चेक देत असतोस ना, मग तुला जास्त माहिती हवी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ना ताई, मला तर एवढी काही माहिती नाही आहे. तुला माहिती आहेत का त्यांचे मित्र वगैरे, त्यांचे नातेवाईक कोणतरी माहिती असतील? तेव्हा अंजली म्हणते, नाही रे बाबा, मला तर एवढं काहीच माहिती नाही आहे. माझं कसं आहे, विश्वास, नातं टिकवण्यासाठी एकमेकांवरती विश्वास आणि प्रेम हवं, ते माझं त्यांच्यावरती भरभरून आहे. बाकी ते काय करतात कसं करतात मी त्यांना कधी विचारलंच नाही. मी खरं सांगते, आता माहितीचं म्हणशील तर त्यांना ॲवॉर्ड वगैरे मिळालं तर मला आवडेलच, पण त्यांना ह्या गोष्टी आवडत नाही. मग त्यांना आवडणार नाही तर मग ते मला पण आवडणार नाही. तेव्हा आता मी त्यांच्यासाठी कोथिंबीर वडी करणार आहे, मी जाते आणि त्याची तयारी करते. असं म्हणून अंजली लगेच किचनकडे वळते. पण इथे अर्णव आणि मामा दोघेजण आता खूप मोठ्या विचारात पडलेले असतात की ताईला तर जिजूंबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि आपल्यालासुद्धा माहिती नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला ताईच्या लग्नाचा आपण विचार करत होतो तेव्हा आपल्याला कळलं होतं की जिजूंचे आईवडील एका अपघातात गेले म्हणून, आणि त्यांचे लांबचे जे काका आले होते ना ते सुद्धा मध्यंतरी गेले म्हणून असं कळलं. मग आता त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांचे नातेवाईक कोण आहेत, ते कशा पद्धतीने काम करतात, लोकांची खरंच ते मदत करतात की नाही, आपल्याला तर याबद्दल काही माहिती नाही आहे. आपल्याला लग्न ठरताना ताईचं त्यावेळेला जी आपल्याला माहिती होती आतापर्यंत आपल्याला तेवढंच माहिती आहे, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे.
तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, ती माहिती आपल्याला कळलेली नाही आहे की आपल्याला ती कळू दिलेली नाही आहे, असं म्हणाल्यानंतर लगेचच मामा अर्णवकडे बघायला लागतात. कारण ते दोघेजण राकेशबद्दल जो विचार करत असतात तो अगदी व्यवस्थित विचार करत असतात, बरोबर विचार असतो. कारण राकेश हा खूप गोष्टी त्यांच्यापासून लपवत असतो आणि त्या गोष्टी आता त्यांना जाणून घ्यायच्या असतात की नक्की त्याचा हेतू काय आहे. तेव्हा मामा म्हणतात, तेच ना, म्हणजे आपल्याला आता जावई बापूंबद्दल काही माहितीच नाही आहे. आपल्याला जेवढं सांगितलेलं आतापर्यंत आपल्याला फक्त तेवढंच माहिती आहे, त्याच्यामध्ये अजिबात वाढ झालेली नाही आहे. तर आता राकेश कशा पद्धतीने काम करतोय हे आता अर्णवला जाणून घ्यायचं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता सुप्रिया पूजा वगैरे करत असते. जी भांडी आता भाड्याने आणलेली असतात आणि ती बाहेरच मांडलेली असतात, त्या आता भांड्यांची वगैरे गॅसची पूजा होत असते. त्यानंतरला इथे नारळ वाढवायचा असतो. सुप्रिया म्हणते, अर्णव हा घे नारळ, हा नारळ तू वाढव म्हणजे आम्ही मिठाई बनवायला सुरुवात करू. तेव्हा इथे अर्णव तो नारळ घेतो आणि म्हणतो, मी सिंदूर, हा नारळ तू घे आणि हा नारळ तू वाढव. तेव्हा ईश्वरी म्हणते, कोण, मी? तेव्हा अर्णव म्हणतो, हो तूच. तेव्हा इथे ईश्वरीला तो मान दिलेला असतो, ती तो नारळ घेते आणि इथे आता नारळ फोडते. त्यानंतरला कामाला सुरुवात केलेली असते. त्याचबरोबर इथे आता अर्णवसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. सगळेजण खूप जास्त खुश असतात. तर इथे आता लावण्याला काही केल्या ती ऑर्डर आता पूर्ण होऊ द्यायची नसते. तेव्हा इथे लावण्याने एका गुंड माणसाला इथे सुपारी दिलेली असते की डिलिव्हरी होता कामा नये. म्हणजे आता इथे जो काही आता मिठाई बनवण्याचा कार्यक्रम सुरू होतो, मिठाई पूर्ण होते बनवून, ऑर्डर कंप्लीट केली जाते. तर इथे 700 बॉक्स तयार करायचे असतात आणि ती ऑर्डर आता ईश्वरी पूर्ण करत असते. तिचे आई वडील तिला मदतसुद्धा करतात, बहीण, आत्या. पण लावण्याला तर काही केल्या ईश्वरीला इमेज तिची डाऊन करायची असते. कारण ती म्हणालेली असते की तुला इथे पश्चाताप होईल की ही ऑर्डर मी का घेतली म्हणून, असंच मी करणार आहे. तेव्हा तिने एका माणसाला सांगितलेलं असतं की डिलिव्हरी पोचता कामा नये, ही ऑर्डर आत्ता काही केल्या पूर्ण नाही झाली पाहिजे, ती खराब झाली पाहिजे. आणि या हेतूने तिने त्या माणसाला पैसे दिलेले असतात.